भरभराट होते, शिक्षणाने जीवनाची भरभराट होते. हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे. शिक्षणाचे महत्त्व अगाध आहे, अपरंपार आहे. शिक्षणाने सुधारणा होते, शिक्षणाने प्रगती होते, शिक्षणाने विकास होतो, शिक्षणाने क्रांती घडते, शिक्षणाने सर्वांगीण प्रगती होते. म्हणून शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे. शिक्षणाने अज्ञान दूर होते, शिक्षणाने अंधकार दूर होतो, शिक्षणाने कळते, समजते, सर्व प्रकारची माहिती होते. काय चांगलं, काय वाईट, काय योग्य, काय अयोग्य, कुठं काय आहे, कशी परिस्थिती आहे, जगात काय घडत आहे, कुठं काय घडत आहे, काय होत आहे, या सर्व बाबीची माहिती शिक्षणामुळे मिळते. शिक्षणामुळे लिहिता वाचता येते, बोलता येते, संभाषण करता येते, चर्चा करता येते, भाषण करता येते, काव्य लिहिता येते, आपली प्रगती करता येते, आपली सुधारणा करता येते, आपल्या स्वतःचा विकास करता येतो, आपलं जीवन सुधारता येते. म्हणून शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे. भरभराट होते, शिक्षणाने जीवनाची भरभराट होते, शिक्षणाने समृद्धी येते, शिक्षणाने शहाणपण येते, शिक्षणाने समजदारपण येते. शिक्षण विस्तीर्ण आहे, विशाल आहे, महाविशाल आहे. शिक्षण हे अनंत सागर आहे. शिक्षण हे अखंड धारा आहे. शिक्षण ही अखंड वाहत राहणारी धारा आहे. शिक्षण हे कधीच संपत नाही. शिक्षणाची धारा ही अखंडपणे वाहत राहते. म्हणून शिक्षण शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, लढा द्या, लढा द्या, संघर्ष करा. भयभीत होऊ नका, भिवू नका, घाबरू नका. कोणत्याही संकटाला, कोणत्याही समस्याला, कोणत्याही घटनेला, कोणत्याही प्रसंगाला, कोणत्याही परिस्थितीला, कोणत्याही स्थितीला, कोणत्याही समस्याला, कोणत्याही दुःखाला घाबरू नका, भयभीत होऊ नका, खचित होऊ नका, या मागे फिरू नका. तर सामना करा. त्या संकटाचा, त्या समस्याचा, त्या अडचणीचा, त्या दुःखाचा, त्या परिस्थितीचा, स्थितीचा, त्या घटनेचा, त्या प्रसंगाचा तुम्ही सामना करा. धैर्याने, निकाराने तुम्ही सामना करा. आणि संकट, समस्या, अडचणी, दुःख, घटना, प्रसंग, परिस्थिती, स्थिती या सर्वांचा सामना करण्याची शक्ती आपल्या शिक्षणातून मिळत असते. शिक्षण असेल तरच आपण कोणत्याही गोष्टीचा सामना करू शकतो. शिक्षण असेल तर आपण आपलं जीवन सुंदर बनवू शकतो. शिक्षण असेल तर आपलं जीवन आपण रंगमय, समृद्ध, छान, सुंदर, टवटवीत, टणटणीत, दणदणीत बनवू शकतो. शिक्षणानेच आपल्याला सर्व गोष्टी साध्य करता येतात. शिक्षणानेच आपल्याला आपलं स्वप्न, आपलं ध्येय साध्य करता येतं. शिक्षणानेच आपल्याला हवे ते मिळवता येतं, पाहिजे ते मिळवता येतं. शिक्षणानेच व्यक्तीची, समाजाची, देशाची प्रगती होते, जगाची प्रगती होते. शिक्षणानेच क्रांती घडते, शिक्षणानेच उत्क्रांती घडते, शिक्षणानेच फार मोठी सुधारणा होते. म्हणून शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे. सर्वात श्रेष्ठ अलंकार म्हणजे शिक्षण आहे. शिक्षणाची महिमा अपार आहे. कारण शिक्षणाने प्रत्येक व्यक्तीची भरभराट होते, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाची भरभराट होते. त्याला पाहिजे ते मिळवता येते, हवे ते मिळवता येते. त्याच्याजवळ कला, त्याच्याजवळील कला, गुण या ज्या ज्या त्याच्याजवळ वैशिष्ट्य असतील, त्याच्याजवळ ज्या ज्या कला, गुण, जे जी वैशिष्ट्य असतील त्या सर्वांचा विकास करता येतो. आणि व्यक्तीला आपल्या कलांचा, आपल्याजवळ असलेल्या गुणांचा चांगला उपयोग करता येतो. सुंदर जीवन जगण्यासाठी, चांगलं जीवन जगण्यासाठी, रंगमय जीवन जगण्यासाठी, छान जीवन जगण्यासाठी
मस्त मस्त जीवन जगण्यासाठी या कलांचा, या गुणांचा त्याला उपयोग करता येतो. म्हणून शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. शिकणे फार गरजेचं आहे. शिक्षणामुळे आपला सर्वांगीण विकास होतो. शिक्षणामुळे आपला अज्ञानीपण, आपला अडाणीपण, आपला अंधकारपण, आपला नासमजपणा, आपला अज्ञानपणा, आपला अव्यवस्थितपणा हे सर्व दूर होतो. कारण शिक्षण हे ज्ञानाकडे नेणारी, सुंदर मार्गाकडे नेणारी, सुंदर वाट दाखवणारी, सुंदर मार्ग सजवणारी एक सुंदर वाट आहे. एक योग्य दिशा दाखवणारी, कर्तव्य जबाबदारीची जाणीव करून देणारी, आपल्या गुणांची, आपल्या कलाची, आपल्याजवळ असलेल्या वैशिष्ट्यांची, आपल्याजवळ असलेल्या अनेक गोष्टीची, बाबीची जाणीव करून देणारी आणि आपल्या सुंदर मार्गाकडे नेणारी एक सुंदर वाट म्हणजे शिक्षण होय. एक सुंदर शिडी म्हणजे शिक्षण होय. शिक्षण हे अनमोल आहे, मूल्यवान आहे, अमूल्य आहे. म्हणून शिक्षण शिकलं पाहिजे. कारण शिक्षणाने भरभराट होते. प्रत्येक व्यक्तीची, समाजाची, देशाची भरभराट होते. शिक्षण नाही तर विकास नाही. शिक्षण नाही तर प्रगती नाही. शिक्षण नाही तर आनंद नाही. शिक्षण नाही तर मौज नाही. शिक्षण नाही तर काहीच नाही, खुशी नाही, काहीच नाही. शिक्षण नाही तर काहीच नाही. शिक्षण नाही तर निव्वळ अडाणीपण, अज्ञानीपण, नुसता अंधकार, नुसता अंधार. म्हणून शिक्षण असेल तर तेज आहे. शिक्षण असेल तर तेजस्वीपण आहे. शिक्षण आहे तर चमक आहे. शिक्षण आहे तर चमकदारपण आहे. शिक्षण आहे तर विकास आहे, प्रगती आहे, मौज आहे, आनंद आहे, मजा आहे, सुंदरपण आहे, कलागुणांचा विकास आहे, साहित्यांचा विकास आहे, काव्य, कविता सर्वांचा विकास आहे. म्हणून शिक्षण हे अगाध महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे, खूप खूप महत्त्वाचं आहे. सर्वांनी शिकला पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे. खास करून मुलींना शिकवलं पाहिजे. मुलींचा विकास झाला पाहिजे, मुलांचा विकास झाला पाहिजे. मुलींना कळायला पाहिजे कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं राहायचं, आपला विकास कसा करायचा, आपल्या स्वतःचा विकास कसा करायचा, जीवन कसं सुधारायचं, जीवन कसं जगायचं, सर्वांचा विकास झाला पाहिजे. म्हणून मुलींना शिकवणं गरजेचं आहे. तसेच मुलींना सुशिक्षण देणं आवश्यक आहे. चांगले शिक्षण देणं आवश्यक आहे. दर्जेदार उत्तम शिक्षण देणं आवश्यक आहे. त्यांना चांगली वाट दाखवणे आवश्यक आहे. चांगला मार्ग दाखवणे आवश्यक आहे. चांगली दिशा दाखवणे आवश्यक आहे. म्हणून मुलींना चांगलं वळण, शिस्त लावणे आवश्यक आहे. लहानपणापासूनच त्यांना चांगलं वळण आणि शिस्त लावणे आवश्यक आहे. त्यांना चांगले संस्कार देणे आवश्यक आहे. म्हणून लहानपणापासूनच मुलींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. वेळ देणे आवश्यक आहे. त्यांचा अभ्यास घेणे आवश्यक आहे. त्यांच्या सर्व गोष्टीकडे, बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. म्हणून मुलींना शिकवलं पाहिजे, त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, त्यांना सुशिक्षण दिलं पाहिजे, चांगलं शिक्षण दिलं पाहिजे, दर्जेदार उत्तम शिक्षण दिलं पाहिजे. त्यांच्या जीवनाचा विकास झाला पाहिजे. त्यांना जीवन कसं जगावं, कसं बोलावं, कसं राहावं, काय बोलावं, कुठं बोलावं, केव्हा बोलावं, हे सर्व बाबीची जाणीव त्यांना झाली पाहिजे. राहावं कसं, वर्तन कसं करावं, व्यवहार कसा करावा, जीवन कसं जगावं, या सर्व गोष्टी जाणीव त्यांना झाली पाहिजे. त्यांना चांगले संस्कार लागले पाहिजे. त्यांना उत्तम संस्कार झाले पाहिजे. मुलींना लहानपणापासून लक्ष द्यावं लागतं. मुलांकडे लहानपणापासून लक्ष द्यावं लागतं. त्यांना चांगल्या गोष्टी सवय लावावं लागती आणि वाईट गोष्टीपासून परावर्त करावं लागतं. त्यांना जाणीव करून द्यावं लागते ही वाईट आहे, हे चांगलं आहे, हे सुंदर आहे, हे खराब आहे, हे योग्य आहे, अयोग्य आहे, हे चांगलं नाही, हे चांगलं आहे, इकडे जाऊ नये, इकडे जावं. अशा सर्व गोष्टी जाणीव त्यांना करून द्यावी लागते. त्यांना पद्धतशीरपणे, व्यवस्थितपणे शिकवावं लागतं, घडवावं लागतं, समजून सांगावं लागतं. हे शिक्षकाचं, पालकांचं, समाजाचं काम आहे. म्हणून मुलींकडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. या मुलींचा विकास झाला पाहिजे. त्यांचं जीवन सुधारलं पाहिजे. त्यांचं जीवन रंगीन झालं पाहिजे. कारण मुलींचा विकास तर देशाचा विकास.
मुलामुलींचा विकास तर समाजाचा विकास, देशाचा विकास. मुले मुली शिकली तर देश शिकतो, देश घडतो. म्हणून हे शिक्षण फार महत्त्वाचं आहे. कारण शिक्षणामुळे सर्व काही सुधारते, सर्व काही सुधारणा होते, पूर्ण परिवर्तन होते, पूर्ण बदल होते. शिक्षणामुळे परिवर्तन होतं, क्रांती घडते, उत्क्रांती घडते. शिक्षण परिवर्तन करणारा एक प्रमुख घटक आहे. शिक्षणामुळे परिवर्तन होतं, बदल घडतो, नव्या नव्या गोष्टी शिकता येतात, पाहिजे ते शिकता येतं, हवे ते मिळवता येतं. ज्ञान हे फार मोठा घटक आहे. ज्ञान हा अविभाज्य घटक आहे. शिक्षण हे जीवनाचा अविभाज्य घटक आहे. ज्ञान हे जीवनाचा अविभाज्य घटक आहे. शिक्षण शिकलं पाहिजे, जिद्दीने, चिकाटीने, आवडीने, गोडीने शिकलं पाहिजे. संयम सहनशीलता ठेवून, धाडस ठेवून, हिंमत ठेवून, जाणीव ठेवून, ध्येय ठेवून, ध्यास ठेवून, स्वप्न आपलं पूर्ण करण्याचं ध्येय ठेवून, तयारी ठेवून, माणुसकी ठेवून, संयम ठेवून, नम्रता ठेवून, शिस्त ठेवून, वळण ठेवून, संस्कार ठेवून, धडपड करून, तळमळ करून शिकलं पाहिजे, घडलं पाहिजे, सुंदर झालं पाहिजे. इच्छा तयारी पाहिजे शिकण्याची, आवड पाहिजे, गोडी पाहिजे, जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे, संयमशीलता पाहिजे, संयम सहनशीलता पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे, स्वतःवर भरपूर आत्मविश्वास पाहिजे, ध्येय पाहिजे, जाणीव पाहिजे, धाडस पाहिजे, हिंमत पाहिजे, धीर पाहिजे, दिलासा पाहिजे, धैर्य पाहिजे, माणुसकी पाहिजे, नम्रता पाहिजे, प्रेम पाहिजे, सुंदरता पाहिजे, चांगले विचार पाहिजे, सुंदर विचार पाहिजे. सर्व गोष्टी असल्या पाहिजे, तरच सुंदर जीवन होईल, रंगमय जीवन होईल, आनंदमय जीवन होईल, सुंदरात सुंदर जीवन होईल. आणि शिक्षण हे सुंदर जीवन करण्याचा एक प्रमुख घटक आहे, चांगलं वळण लावण्याचा एक प्रमुख घटक आहे. शिक्षणाने भरभराट होते, जीवनाची भरभराट होते, जीवन सुंदर होते, जीवन एकदम झकास होते. म्हणून सर्वांनी शिकलं पाहिजे, संघटित झालं पाहिजे, संघर्ष केला पाहिजे, सर्वांनी शिक्षण घेतलं पाहिजे. तेही सुशिक्षण घेतलं पाहिजे, चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे, दर्जेदार उत्तम शिक्षण घेतलं पाहिजे. केवळ पैसा मिळवण्यासाठी, पास होण्यासाठी, या मार्क मिळवण्यासाठी, या गुण मिळवण्यासाठी, या टक्केवारी मिळवण्यासाठी शिकलं नाही पाहिजे. केवळ मोठेपणासाठी शिकलं नाही पाहिजे. फक्त आपले ध्येय, आपला विकास करण्यासाठी, आपला सर्वांगीण विकास करण्यासाठी, स्वतःला सुधारण्यासाठी, स्वतः जीवन सुंदर बनवण्यासाठी शिकलं पाहिजे. आपला समाजाचा, देशाचा विकास करण्यासाठी शिकलं पाहिजे. शिक्षण हे सुशिक्षित असलं पाहिजे, निसंकोचपणे शिकलं पाहिजे. शिक्षण हे स्वतंत्र असलं पाहिजे, शिक्षणाला मर्यादा असू नये. आपलं आणि दुसऱ्याचं, देशाचं, सर्वांचं जीवन सुंदर करण्यासाठी शिकलं पाहिजे. अशा प्रकारे शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे. शिक्षण हा घटक फार महत्त्वाचा आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.